आतापर्यंत आपण आपल्या चॅनलवर संत जनाबाई, संत मुक्ताबाई ह्या महिला संतांचे चरित्र अपलोड केलेले आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद पण भेटलेला आहे। त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद। आणि आता आपण संत सोयराबाई ह्या महिला संतांचे चरित्र अभ्यासणार आहोत। बऱ्यापैकी लोकांना माहित नसेल, म्हणून प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचं हे चरित्र आपल्याला बरंच काही शिकवून जाणार आहे। अंतकरणाची शुद्धता मांडणारी पहिली दलित कवयित्री संत सोयराबाई। देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध। सोयरा म्हणे विठोबाच्या पायी, विटाळ तो काही वेगळा नाही। वारकरी संप्रदायाचे सर्वात मोठे थोरपण हेच आहे की या संप्रदायाने तत्कालीन समाजाच्या जाचक रूढी परंपरांना आव्हान देत प्रत्येकाला भक्तीचा समान अधिकार दिला। 13व्या शतकात जेव्हा कनिष्ठ जातीतील लोकांना मंदिराच्या गाभाऱ्यातही जाण्याची बंदी होती, अशा अत्यंत कठीण काळात संत चोखामेळा यांच्या घरात भक्तीचा एक अभूतपूर्व यज्ञ पेटला होता। या यज्ञाची मुख्य समिधा म्हणजे संत सोयराबाई होय। सोयराबाईंनी केवळ प्रापंचिक हालअपेष्टा सहन केल्या नाहीत, तर त्या सोसत असताना ही विठ्ठलावरचा विश्वास ढळू दिला नाही। त्यांच्या अभंगामधील तत्वज्ञान आणि बंडखोरी आजच्या आधुनिक युगालाही विचार करायला लावणारी आहे। संत सोयराबाईच्या बालपणाविषयी आणि माहेरविषयी फारशी विस्तृत माहिती उपलब्ध नसली तरी त्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढे किंवा त्याच्या आसपासच्या परिसरातील एका कुटुंबातील होत्या। त्यांचा विवाह मंगळवेढ्याचे रहिवासी असणाऱ्या संत चोखामेळा यांच्याशी झाला। चोखोबांचे कुटुंब हे महार जातीतील असल्यामुळे त्यांना गावाच्या वेशीबाहेर राहावे लागत असे। अत्यंत गरिबी, कष्ट आणि समाजाकडून मिळणारी रोजची अपमानाची वागणूक हा सोयराबाईच्या संसाराचा अविभाज्य भाग होता। परंतु पती चोखामेळा आणि भाऊ संत बंका महाराज यांच्या अखंड विठ्ठल नामाच्या गजर गुंजणाऱ्या वातावरणात सोयराबाईचे मनही पूर्णपणे विठ्ठलमय झाले। त्यांनी आपल्या दुःखालाच विठ्ठलचरणी अर्पण केले आणि त्या संसारातच परमार्थ शोधू लागल्या। सोयराबाई या वारकरी संप्रदायातील पहिल्या अशा स्त्री संत आहेत, ज्यांनी समाजाच्या विटाळ, अस्पृश्यता, अशुद्धता या कल्पनेवर अतिशय तीक्ष्ण आणि तर्कशुद्ध शब्दात प्रहार केला। त्या काळी त्यांच्या जातीला अशुद्ध मानले जाई। सोयराबाईंनी देवाला हक्काने विचारले की जर संपूर्ण सृष्टी तूच निर्माण केली आहेस, तर मग माणसामध्ये हा भेद कसा? त्या आपल्या एका गाजलेल्या अभंगात म्हणतात, एकच पिंड अवघ्यांचा केला, विटाळ तो कोठून उपजावला? नाही ऐसा कोण ठाव, जेथे नाही विठोबाचा पाय। सोयराबाईचे हे विचार 13व्या शतकात केवळ क्रांतिकारक नव्हते, तर तत्कालीन समाज धुरितांना अंतर्मुख करायला लावणारे होते। संत सोयराबाई आणि चोखामेळा यांच्या निस्सीम भक्तीमुळे साक्षात पंढरीचा विठ्ठल त्यांच्या घरी कसा धावून यायचा, याच्या अनेक कथा वारकरी परंपरेत आणि कीर्तनामध्ये गायल्या जातात। हा प्रसंग सोयराबाईच्या जीवनातील सर्वात मोठा आणि भावपूर्ण चमत्कार मानला जातो। सोयराबाई गरोदर होत्या आणि त्यांच्या बाळंतपणाचे दिवस जवळ आले होते। घरात अत्यंत दारिद्र्य होते आणि देखभालीसाठी कोणीही नव्हते। चोखोबा पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी किंवा कामासाठी गेले होते। सोयराबाई झोपडीत एकट्याच कळा सोसत होत्या। आपल्या लाडक्या भक्ताची ही व्याकुळता पाहून साक्षात पंढरीनाथ विठ्ठल स्वतः एका स्त्रीचे रूप घेऊन, काही कथांमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी दोघेही सखुबाई नावाच्या सुईणीचे रूप घेऊन सोयराबाईच्या झोपडीत आले। देवाने स्वतः सुईण बनून सोयराबाईचे बाळंतपण अत्यंत सुखरूप पार पाडले। सोयराबाईच्या पोटी एका दिव्य पुत्राचा जन्म झाला, ज्याचे नाव पुढे कर्ममेळा ठेवण्यात आले, जो पुढे स्वतः एक महान संत झाला। बाळंतपण झाल्यानंतर देवाने अनेक दिवस सोयराबाईंच्या घरी राहून त्यांची सेवा केली। त्यांना गरम पाणी करून दिले, पथ्य पाणी सांभाळले आणि घरात धान्यही भरले। काही दिवसांनी जेव्हा चोखामेळा घरी परतले, तेव्हा सोयराबाईंनी त्यांना सांगितले, तुम्ही पाठवलेली सखुबाई खूप चांगली होती, तिने माझी आईसारखी काळजी घेतली। चोखोबा थक्क झाले, कारण त्यांनी कोणालाही पाठवले नव्हते। जेव्हा दोघांना कळून चुकले की स्वतः वैकुंठाचा राजा आपल्या झोपडीत राबून गेला, तेव्हा त्या पती पत्नीच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते। एकदा सोयराबाई आणि चोखामेळा आपल्या झोपडीत जेवायला बसले होते। सोयराबाईंनी अत्यंत प्रेमाने बाजरीची कोरडी भाकर आणि चटणी बनवली होती। चोखोबांनी डोळे मिटून विठ्ठलाला नैवेद्य दाखवला। असे म्हणतात की भक्ताच्या प्रेमापोटी साक्षात पांडुरंग प्रत्यक्ष रूपात त्यांच्या झोपडीत आला आणि चोखोबा सोयराबाईंच्या मध्ये बसून भाकर खाऊ लागला। जेवताना देवाच्या पितांबरावर सोयराबाईच्या हाताची चटणी सांडली। तितक्यात मंदिराचे पुजारी तिथे आले। त्यांना जंगलात किंवा देवळात काही
काहीतरी अद्भुत भास झाला होता. त्यांनी पाहिले की देव एका अस्पृश्याच्या घरात जेवत आहे. पुजाऱ्यांनी चोखोबांना मारहाण केली, पण जेव्हा पुजारी देवळात परत गेले तेव्हा त्यांनी पाहिले की विठ्ठलाच्या मूर्तीचा पितांबर खरोखरच चटणीने माखलेला होता आणि देवाला मार लागल्यामुळे मूर्तीतून रक्तही येत होतं. या चमत्काराने पुजाऱ्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी चोखोबा व सोयराबाईंची माफी मागितली. संत सोयराबाईच्या नावावर आज सुमारे 60 ते 62 अभंग उपलब्ध आहेत. त्यांच्या अभंगांची संख्या कमी असली तरी त्यातील आशय अतिशय समृद्ध आहे. मुलगा कर्ममेळा जेव्हा समाजाच्या छळाला कंटाळून देवावर रुसतो तेव्हा सोयराबाई त्याला आईच्या मायेने आणि समजूतदारपणे शांत करतात. याचे सुंदर उदाहरण त्यांच्या अभंगात येते. त्या विठ्ठलाला आपली आई मानतात आणि हक्काने आपली दुःख त्याच्या समोर मांडतात. त्यांच्या अभंगाची मुद्रिका म्हणजे शेवटची ओळ चोख्याची सोयरा म्हणे अशी असते, ज्यातून पतीबद्दलचा आधार आणि विठ्ठलावरची अढळ निष्ठा एकाच वेळी दिसून येते. मंगळवेढे येथे गावाकुसाची भिंत बांधण्याचे काम सुरू असताना ती भिंत कोसळली आणि त्यात संत चोखामेळा यांच्यासह अनेक कामगारांचा मृत्यू झाला. ही बातमी जेव्हा सोयराबाईंना समजली तेव्हा त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण अशा कठीण प्रसंगातही त्यांनी धीर सोडला नाही. संत नामदेव महाराज जेव्हा चोखोबांच्या अस्थी हाडे शोधायला मंगळवेढ्याला गेले तेव्हा ज्या अस्थीमधून विठ्ठल विठ्ठल असा नाद येत होता त्या अस्थी नामदेवांनी गोळा केल्या. सोयराबाईंनी त्या अस्थीचे जतन केले आणि पुढे नामदेव महाराजांनी त्या अस्थी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराच्या पायरीसमोर दफन करून तिथे चोखोबांची समाधी बांधली. पतीच्या जाण्यानंतरही सोयराबाईंनी आपला विठ्ठल विरहाचा आणि भक्तीचा प्रवास अखंड सुरू ठेवला. संत सोयराबाईंनी चोखोबांच्या निधनानंतर काही वर्षांनी आपला देह ठेवला. त्यांची समाधी कुठे आहे याबद्दल स्पष्ट ऐतिहासिक पुरावे नसले तरी पंढरपुरातील संत चोखामेळा यांच्या समाधी परिसरातच त्यांची स्मृती अखंड पूजली जाते. वारीला जाणारा प्रत्येक वारकरी चोखोबांच्या समाधीसोबतच संत सोयराबाईच्या त्या त्यागाला आणि भक्तीला आदराने नमन करतो. संत सोयराबाईचे चरित्र म्हणजे सोशिकता, आत्मज्ञान आणि अढळ आत्मविश्वासाचा एक अप्रतिम संगम आहे. त्यांच्या अभंगातील प्रत्येक शब्द आजच्या समाजाला समतेचा आणि प्रेमाचा संदेश देतो. तर अशा प्रकारे आपण संत सोयराबाईचे चरित्र बघितले आहे. या अगोदर मी संत जनाबाई आणि संत मुक्ताई, संत विसोबा केचर, संत सोपान काका यांचे पण चरित्र माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहे. ते तुम्ही जाऊन एकदा चेक करू शकता. अशाच माहितीसाठी, चरित्रासाठी, धार्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापर्यंत असे व्हिडिओ वेळोवेळी पोहोचत जातील. रामकृष्ण हरी.